हा व्हिडिओ थकलेल्या मनांना नवी दिशा देतो. आज तो हरलेल्या लोकांसाठी शांत आशेचा आवाज आहे. इथे शब्द औषधासारखे काम करतात. हळूहळू खोल हा प्रवास अंधारातून उजेडाकडे नेतो नक्की. ज्यांनी खूप सहन केले आहे त्यांच्यासाठी ही कथा. ही गोष्ट संपत नाही, ती पुन्हा उभं करते. इथे कोणी शिकवत नाही, फक्त साथ देतो. शेवटी एकच उद्देश, माणूस जिवंत ठेवणे. हा व्हिडिओ आवडला तर थोडा वेळ थांबा. असा कंटेंट पुन्हा पाहायचा असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा नक्की. एक क्लिक कोणाच्या तरी आयुष्य बदलू शकतो. नवीन कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. प्रत्येक व्हिडिओ एक नवीन आशा घेऊन येतो. तुमचा छोटा पाठिंबा मोठा फरक निर्माण करतो. ही साथ पुढेही अशीच राहू द्या. रात्रीचा वेळ शांत होता, पण मन जागं. शहर झोपले होते, प्रश्न मात्र जागे. तो खिडकीजवळ उभा होता, विचारात. डोक्यात सतत एकच प्रश्न फिरत. हे सगळं माझ्याच वाट्याला का? मी चुकीचा होतो का प्रत्येक वेळी? मी पुरेसा नव्हतो का कोणासाठी? उत्तर नव्हती, फक्त शांतता होती. त्याचं नाव अमोल. कोणासारखाच साधा. आयुष्य नीट चालेल अशी अपेक्षा. प्रयत्न कमी नव्हते, तरी परिणाम वेगळे. लोक हसले, पण प्रश्न राहिले आत. मी सगळं दिलं तरी कमी का? माझी चूक नेमकी कुठे झाली? मी थांबायला हवं होतं का आधी? की लढत राहणं ही चूक ठरली? नोकरी गेली, आत्मविश्वासही हळूहळू गेला. आरशातला चेहरा ओळखीचा वाटेना. मी अजून तोच आहे का? की अपयशाने मला बदललं? लोक म्हणाले वेळ वाईट आहे, पण वेळेपेक्षा मन वाईट होतं. मी मजबूत नाही का अजून? की थकणं म्हणजे कमजोरी आहे? त्या रात्री मोबाईल हातात घट्ट. स्क्रीनवर शब्द उमटत होते. आईसाठी लिहिलेला शेवटचा मेसेज. मी प्रयत्न केला असं सांगणारा, पण खरंच प्रयत्न पुरेसे होते? मी अजून थोडं थांबू शकलो असतो, की हा निर्णय आधीच ठरलेला? प्रश्नच प्रश्न. श्वास अडवत होते. बोट पाठवण्यावर थांबले थरथरत. तेवढ्यात फोन वाजला अचानक. अनोळखी नंबर. अजून एक प्रश्न. उचलावा का टाळावा असा विचार. हा कॉल नकोच होता त्या क्षणी, पण उचलल्याशिवाय उत्तर मिळणार नव्हतं. मी पळतोय का पुन्हा? की थांबून ऐकायचं धाडस करतो? पलीकडचा आवाज शांत, वृद्ध. नाव सांगितलं रमेश काका. ओळख नसताना ओळखीचा वाटला. हा माणूस मला कसं ओळखतो? माझ्या आवाजात इतकं काय होतं की कोणाला ते ऐकू आलं? मी इतका तुटलेला दिसतो का? की ही फक्त माझी कल्पना? काकांनी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या शब्दात घाई नव्हती. मीही इथेच उभा होतो. एकदा सगळं संपल्यासारखं वाटत होतं. माझी कहाणी वेगळी होती का? की प्रत्येक वेदना सारखीच असते? माझ्यासारखाच कोणी होता? हे ऐकून प्रश्न बदलायला लागले. त्यांनी सांगितलं सगळं हरपलं. मुलगा, मान, स्वप्न, सगळं. मीही शेवटचा निर्णय घेतला होता, पण तो पूर्ण झाला नाही. का थांबलात त्या क्षणी? काय बदललं अचानक तुमच्यात? कोणी वाचवलं तुम्हाला काका? की तुम्हीच स्वतःला वाचवलं? एक छोटी मुलगी समोर उभी. तिने प्रश्न विचारला, साधा. काका तुम्ही रडता का? त्या प्रश्नाने माझा हात थांबला. कोणी उपाय नाही दिला, फक्त मला पाहिलं. खरंच माझं दुःख पहिल्यांदा दिसलं. मग जगायचं कारण मिळालं. अमोल ऐकत होता, शांत. त्याच्या प्रश्नांना वेगळी दिशा. माझ्या आयुष्यात अशी मुलगी नाही, मग मला कोण थांबवणार?
मी स्वतःला थांबवू शकतो का, की मला कोणी पाहणं गरजेचं? माझं दुःख खरंच महत्त्वाचं आहे की मीच ते वाढवतोय? काका म्हणाले, थकणं हार नाही. थकणं म्हणजे लढाई झाली. प्रश्न संपत नाहीत लगेच. पण आज निर्णय घेऊ नको. आज फक्त श्वास घे. आजचा दिवस पार कर. उद्या प्रश्न बदलू शकतात, पण आज जिवंत राहा. फोन ठेवला. खोली शांत. मेसेज अजून तसाच होता. तो पाठवला नाही गेला. मी अजून इथे आहे. समस्या तशाच होत्या, पण प्रश्न वेगळे झाले. मी संपलो का खरंच, की हा फक्त थांबा आहे? सकाळचा उजेड दिसू लागला. आकाशाने काही उत्तर दिलं नाही, पण आशा दिली. सगळं संपलं असं वाटतं. तो क्षण खरा असतो, पण तो शेवट नसतो. प्रश्न हेच उत्तर बनतात जेव्हा माणूस थांबतो. जर तू हे ऐकत असशील आणि मन थकलं असेल, तर हे उत्तर लक्षात ठेव. तू कमजोर नाहीस. तू प्रश्न विचारतोयस म्हणून जिवंत. आज नाही तर उद्या उजेड नक्की आहे. फक्त आजचा क्षण पार कर. त्या सकाळी अमोल बाहेर गेला. रस्ते तसेच होते, पण तो वेगळा. लोक चालत होते, स्वतःत गुंतलेले. प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतात, फक्त काही जण ते दाखवत नाहीत. मी एकटाच असा नाही, ही जाणीव हळू झाली, पण ती खरी होती. कॉफीचा कप हातात धरलेला. चव नेहमीसारखीच होती, पण मन शांत होतं. मी बदललो का आतून, की फक्त क्षणिक दिलासा? हा प्रश्नही राहिलाच, पण भीती कमी झाली आणि श्वास मोकळा झाला. दिवस पुढे सरकत गेला. काम नव्हतं तरी वेळ होता. वेळ विचार करायला मिळाला. मी स्वतःला कधी ऐकलं? नेहमी इतरांसाठी जगलो, पण स्वतःसाठी कधी? हा प्रश्न खोल बसला आणि उत्तर शोधू लागलं. मी इतका थकलो कशामुळे? अपयशामुळे की अपेक्षांमुळे? मी स्वतःकडूनच जास्त मागतो हे लक्षात येणं अवघड, पण सत्य होतं ते. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नाही, पण उठणं शक्य असतं. हे समजायला वेळ लागतो. आठवणी डोळ्यासमोर येत राहिल्या. लहानपणचा अमोल हसरा. तेव्हा प्रश्न नव्हते एवढे. स्वप्न मोठी होती, पण सोपी. मी मोठा झालो आणि स्वप्न जड झाली, की भीती मोठी झाली? हा फरक समजायला लागला. संध्याकाळ पुन्हा जवळ आली. मनात पुन्हा सावल्या, पण यावेळी अंधार नव्हता. मी प्रश्न विचारले स्वतःला. मी अजून प्रयत्न करणार का, की भीतीला जिंकू देणार? निर्णय लगेच नाही, पण दिशा ठरत होती. त्या रात्री पुन्हा फोन पाहिला. काकांचा नंबर अजून होता. तो कॉल योगायोग नव्हता असं वाटू लागलं हळूहळू. कोणीतरी मला पाहिलं हे जाणवणं महत्त्वाचं. कधीकधी देव माणसाच्या रूपात येतो. पुढचे दिवस सोपे नव्हते. नोकरी लगेच मिळाली नाही. लोक लगेच बदलले नाहीत, पण अमोल बदलला होता. प्रश्न आता संपवत नव्हता. प्रश्न समजून घेत होता. आणि हेच बदल होतं. हेच खरी सुरुवात होती. काही दिवसांनी एक फोन आला. नवी संधी. लहान पण खरी. मी तयार आहे का? हा प्रश्न पुन्हा समोर. यावेळी भीती होती, पण पळण्याची इच्छा नव्हती.
मी होकार दिला आणि स्वतःलाही दिला. ही गोष्ट इथे संपत नाही, कारण आयुष्य इथे थांबत नाही. अमोल जिंकला असं नाही, पण तो हरला नाही, आणि हेच महत्त्वाचं. प्रत्येकाचा अंधार वेगळा, पण उजेडाची दिशा एक, आणि ती आतून सुरू होते. आता प्रश्न तुझ्यासाठी आहे. तू कुठल्या क्षणात आहेस? रात्रीच्या अंधारात की सकाळच्या उजेडात? निर्णय मोठे नको, फक्त आजचा क्षण. आज जिवंत राहा, उद्या स्वतःवर उत्तर बनेल. कधी कधी कथा वाचवतात, कधी कधी प्रश्न थांबवतात. हा व्हिडिओ तसाच आहे. तुला उत्तर देत नाही, पण तुझ्या प्रश्नांसोबत बसतो, आणि एवढंच पुरेसं असतं. कारण तू एकटा नाहीस, आणि तुझी कथा बाकी आहे.